दरम्यान विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा संशय असणारे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामांचं कौतुक केलंय। यावेळी बोलताना त्यांनी येत्या विधानसभेला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास स्थानिक नेते सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ असंही स्पष्ट केलंय। जे काही 44 मतदारसंघ आहे काँग्रेसचे, तिथं प्रत्येकाने कामाला लागा। वरती किती जागा मिळतात काय मिळतं बघू, परंतु आज काही आमदार खासदार होऊन गेले, त्यांचे मतदारसंघ आणि हे मतदारसंघ जे आपल्या ताब्यात, ते कामाला लागा, काम चालू करा। तुमच्यावर जे आरोप झाले त्याचं पुढे काय झालंय? नाही आता पुढे काय आहे देतील तर आता युती, परंतु मी पक्षातच राहणार आहे, पक्षाकडेच उमेदवारी मागणार आहे। समजा मला डावलून उमेदवारी दिली दुसरी कोणाला, तर स्थानिक नेते ठरवतील। त्यांनी सांगितलं थांबा तर थांबल, त्यांनी सांगितलं लढा तर लढल। मुख्यमंत्री देव माणूस आहे, मी सांगतो की मी लोकसभेला मला त्यांनी सांगितलं मला मदत करा, मी केली नाही, मी पार्टी संघ राहिलो। विधान परिषदेला सुद्धा त्यांनी विनंती केली, मी पार्टी संघ राहिलो। आता सुद्धा क्रॉस वोटिंग म्हणता मी 100% पार्टी संघ आहे। मिलिंद नार्वेकर साहेबाला मी मतदान केलेलं आहे, मराठीचं मतदान केलेलं आहे। त्यावेळेस मी 3 दिवस फोन बंद करून टाकला, सत्ताधाऱ्यांचा कोणाचा फोन येईल आणि मला विनंती केली, परंतु मी 3 दिवस अधिवेशन चालू असताना फोन, परंतु खरंच मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, त्याला आभार पण मानतोय की काल 350 कुटुंब रस्त्यावर आज आली असती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।